आहे। हा विजय एकटा माझा नाहीये, हा विजय महाराष्ट्रातल्या सर्व लढलेल्या महिला नेत्यांचा आहे, महाराष्ट्रातील सर्व नेत्यांचा आहे ज्या त्यांनी या लढ्यामध्ये सहभाग घेतला। पण यामध्ये सर्वात जास्त भूमिका ज्यांनी बजावली असेल तर महाराष्ट्रातील माझे सर्व मीडियाचे बांधव, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, माझ्या सर्व पत्रकारांचे मी मनापासून धन्यवाद देतो। कारण आपण सर्वांनी खऱ्या अर्थाने एका पत्रकारावरती अन्याय झालेला आहे आणि आपल्या पत्रकारांनी सर्व अंगावरती घेऊन या प्रकरणात हात घातला आणि त्याच पत्रकाराला आयोगाकडून कॅप्टन खराताकडून दबाव आणण्याचं काम, काबरूनुस्कानीच्या नोटिसा टाकण्याचं काम झालं आणि माझ्यासारख्या पत्रकाराला आपण सर्व महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांनी जी साथ दिली त्या सर्व महाराष्ट्रातले माझ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाच्या सर्वच पत्रकारांना मी देखील मनापासून धन्यवाद देतो। आपण मला सर्वांनी आपल्या मीडियाच्या मार्फत राज्यामध्ये जी घटना घडली ती घटना मी आपल्या समोर धाडसाने मांडण्याचं काम केलं। कारण की महाराष्ट्रातील माझ्या मीडियाचे सर्व बांधव माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहिले आणि महाराष्ट्रातील सर्व महिला नेता आज माझ्यासोबत आहे। मी काल बघितलं का राज्याच्या अनेक पत्रकारांनी सांगितलं का महाराष्ट्रातून खऱ्या अर्थाने जी घटना या दैनिक खबरदार पुढारीच्या संपादकांनी उघड केलेली आहे, या संपादकाच्या जीवाला धोका आहे। मी या आपल्या या चॅनलच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांना सांगतो का मला माझ्या जीवाला 100% धोका आहे आणि आपल्या चॅनलद्वारे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल, अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक असेल यांना मी विनंती करतो आणि मी राज्यातील सर्व नेत्यांना, मंत्र्यांना सांगतो का या कॅप्टन खरात याचं खूप मोठं प्रकरण आहे आणि ते खऱ्या अर्थाने सुरू करण्यामध्ये मी सुरुवात केलेली आहे। त्याचबरोबर महिला आयोगाच्या अध्यक्षांचा देखील आता राजीनामा झाला आहे, त्यामुळे माझ्या जीवितास धोका आहे। त्यामुळे मी राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री यांना विनंती करतो आणि महाराष्ट्राच्या